महाराष्ट्रात काल 19 एप्रिल रोजी अंदाजाप्रमाणे पाऊस आणि गारपीट सक्रिय झालेली आहे. सांगली जिल्ह्यात विशेष करून आपल्याला जोर पाहायला मिळाला. कोल्हापूरच्या पूर्व भागांमध्ये पाऊस झाला, नाशिकमध्ये पाऊस झालेला आहे. इकडे मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. अमरावती, अकोला इकडे सुद्धा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि आज जर आपण स्थिती पाहिली तर जी काही सिस्टीम आहे 20 तारखेला, तर कमी दाबाचा पट्टा हा केरळ, कर्नाटक होत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भापासून तिकडे पूर्वोत्तर भारतापर्यंत किंवा पसरलेला आहे. आणि याच्या आसपासच बंगालची उपसागरातून बाष्पयुक्त वारे येते. उत्तरेकडून थोडंसं कोरडे वारे या वाऱ्यांमध्ये मिसळत आहे आणि त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग विकसित होत आहेत. त्यासोबतच वेस्टर्ली ट्रफसुद्धा महाराष्ट्राच्या आसपासून गेलेली आहे आणि त्यामुळे ढग उंच वाढण्यास मदत होते आणि गारपीटही याच कारणामुळे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर सकाळ सकाळी 8:15 8:30च्या आसपास छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचे ढग होते. पुण्याच्या पश्चिम भागाकडे थोडेसे पावसाचे ढग होते. रायगड हे थोडेसे पावसाचे ढग होते. त्यानंतर सोलापूर, धाराशिवच्या अतिदक्षिण देखील भागांमध्ये आणि बिदर, गुलबर्गाच्याही काही भागांमध्ये हलकंसं ढगाळ वातावरणासह हलके पावसाचे थेंब देणारे ढग होते. आता हे ढग हळूहळू विरून जातील आणि उत्तर पूर्व दिशेला पुढे सरकतील. दुपारनंतर नव्याने ढगनिर्मिती होऊन काही भागांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला जर आपण शक्यता पाहिली तर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली, बेळगावचा भाग आहे. मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे, तर एखाद्या ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, सोलापूर, लातूर, बिदर, गुलबर्गा, बागलकोट, विजापूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळतील. व्याप्ती जरी काही प्रमाणात कमी राहिली तरी याही भागांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी राहतील आणि एखाद्या ठिकाणी गारपीट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या एक दुसऱ्या भागांमध्ये क्वचितच ढगाळ हवामानासह हलक्याशा पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पाऊस होईल. आणि हा जो काय अंदाज आहे या अंदाजानुसार असं नाही की सर्वच भागांमध्ये जिल्ह्याचा अंदाज दिला म्हणजे सर्वच जिल्ह्यात पाऊस होईल असं नाही आहे. काही भाग किंवा बरेचसे भाग कोरडे सुद्धा राहतील कारण हा मान्सून पूर्व पाऊस आहे. एप्रिल महिन्यात व्याप्ती कमीच राहत असते. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.